मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी प्रवेशद्वाराजवळ खड्डेच खड्डे। मुंबई गोवा महामार्गावर 13 वर्षांनंतर सुद्धा दर्जेदार प्रवास व सुखकर प्रवास हा काल्पनिकच राहिला असल्याचे चित्र प्रवासादरम्यान दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रायगड हद्द ते रत्नागिरी प्रवेशद्वार असलेल्या कशेडी बंगला येथील रायगड रत्नागिरी सरहद्दीवर तसेच जवळ यू टर्नवर रत्नागिरी हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवासी वर्गाचे रत्नागिरी जिल्ह्यात स्वागत खड्ड्यातूनच होत आहे। कशेडी बोगद्यातून लहान वाहनांची वाहतूक सुरू असली तरी आजही अनेक अवजड वाहनांसह एसटी बस व इतर वाहने कशेडी बंगला मार्गे मार्गस्थ होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 13 वर्षापासून रखडलेले आहे। दरम्यान ऐन पावसाळ्यात हा महामार्ग खड्डेमार्ग बनला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्यातच अनेकदा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। गणेशोत्सव दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 2023 मध्ये कशेडी बोगद्याची एक लेन सुरू करण्यात आली। यानंतर निवडणूक काळात एक बोगद्यातून दोन्ही बाजूने वाहने सुरू करण्यात आली होती। कशेडी बंगला हा रायगड व रत्नागिरी जिल्हा सीमेवर असल्याने रायगड जिल्ह्यातील रायगड हद्दीतील भोगावजवळ रस्ता सोडल्यास पोलादपूर ते कशेडी रस्ता चांगला व वाहतुकीस योग्य आहे। मात्र रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी 200 मीटरवर खड्डेतून स्वागत होत आहे। अनुसया धाबाजवळ व याआधी जुन्या मार्गावर खड्डे आहेत आणि आता यानंतर सिमेंट रस्ता असल्याने वाहतूक पुन्हा वेगाने होत आहे। संगमेश्वर ते रत्नागिरी महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत। महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता कुठे खड्डा कुठे शोधण्याची चालकांवर वेळ आली आहे। खड्डे भरले जातील अशी आश्वासने आता अनेक वेळा दिली जातात, मात्र या खड्ड्यांमुळे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न कोकणी माणूस विचार करत आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।